हॅलो फ्रेंड्स, SM अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी 210 BSc 311 वाङ्मय प्रकारांचा अभ्यास कथा कादंबरी ह्या घटकांविषयी. ठीक आहे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे कथा, स्वरूप आणि रचना. हा पहिला जो चॅप्टर आहे तो आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलेला आहे की कथा म्हणजे काय, कथेचे प्रकार किती आहेत, उपप्रकार. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील पार्ट कंटिन्यू करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल आणि व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल. ठीक आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो बघितलेला नसेल तर तो बघून घ्या, म्हणजे हा पुढचा पार्ट तुम्हाला लक्षात येईल. आता आपण बघणार आहोत, असा प्रश्न येणार आहे की कथेचे उपप्रकार थोडक्यात लिहा. मी काल तुम्हाला सांगितलं की कथेचे उपप्रकार किती येतात, फक्त ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं रचनेनुसार, मौखिक परंपरेनुसार आणि ते दुसरं एक सांगितलं होतं अनुभवानुसार. ठीक आहे, त्याविषयी तुम्हाला माहिती गोळा करण्यासाठी सांगितलेलं. पण तुम्हाला असा जर प्रश्न आला की कथेचे उपप्रकार थोडक्यात लिहा, तर तुम्हाला काल सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं आणि थोडक्यात माहिती लिहायचं. जर तुम्हाला विचारलं की कथेचे रचनात्मकदृष्ट्या उपप्रकार किती व त्याविषयीच्या संकल्पना स्पष्ट करा, तर आजच्या या अभ्यासातून तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. तर मौखिक परंपरेनुसार कोणकोणते प्रकार आहेत ते आपण काल अभ्यासलेले आहे. तर मौखिक परंपरेतील लोककथा, नीतिकथा, कहाणी, दैवतकथा, नक्षत्रकथा, वृत्तकथा, आख्यायिका इत्यादी कथा प्रकार आढळतात. हे सर्व मौखिक परंपरेतील कथा प्रकार आंग्ल संपर्कातून म्हणजे इंग्रजाच्या संपर्कातून किंवा इंग्रजी भाषा जी आहे किंवा इंग्रजी साहित्य जे आहे त्याच्यातनं मराठीमध्ये काय झालेली आहे, स्थिर झालेली आहे आणि त्यातूनच मराठी लघुकथेच्या वाङ्मयाला बळ पुरवते. आणि याद्वारेच काय झालेली आहे, मराठीमधील लघुकथा या सशक्त बनत गेलेल्या आहेत. प्रत्येक भाषा, त्याची साहित्य संपदा यातून दुसऱ्या भाषा किंवा त्या साहित्य संपदेमध्ये काहीतरी भर पडत असते, काही वेगळे अनुभव येत असतात. तोच प्रकार इथे आपल्याला इंग्रजी साहित्याचा मराठी साहित्यामध्ये वापर झाल्यामुळे लघुकथा कशी विकसित झाली ते लक्षात येतं. ठीक आहे, आता आपण बघतोय रचनात्मकदृष्ट्या उपप्रकार. रचनात्मकदृष्ट्या आपण 4 उपप्रकार बघितलेले आहेत: दीर्घकथा, लघुकथा, कथा मालिका आणि साखळी कथा. यावर स्वतंत्र प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे, याबाबत मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे. ठीक आहे, तर दीर्घकथा काय असते, तर दीर्घकथेत विस्तार शक्यता अधिक असतात. म्हणजे विस्तार त्या लेखकावर अवलंबून आहे, कथाकारावर अवलंबून आहे की त्यांनी त्या कथेचा विस्तार 1 पानात करावा, 2 पानात करावा की 10 ते 15 पानात. म्हणजे त्याला आपण कुठलीही मर्यादा घालू शकत नाही. त्यामुळे तिचा आवाकाही अधिक व्यापक बनतो. दुसरा पॉइंट लिहायचा आहे आपण, दीर्घकथेतील जीवनदर्शन. म्हणजे दीर्घकथेमध्ये जे काही कंटेंट असणार आहे, जी काही गोष्ट असणार आहे किंवा ज्या काही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत त्या लघुकथेच्या तुलनेत अधिक सखोल असते. म्हणजे तुम्हाला फक्त जर असं सांगितलं, एक होता राजा, एक होती राणी, ठीक आहे, ही आपण कथा धरू. पण कादंबरी दीर्घकथेमध्ये काय होणार, एक होता राजा, एक होती राणी, पण ते राणीचं वर्णन आणि त्या राजाचं वर्णन, तो कुठल्या राज्याचा राजा होता, मग राणी कुठल्या राज्याची राजकुमारी होती, या सर्व गोष्टी आपल्याला कुठे मिळणार, दीर्घकथेत मिळणार. पण लघुकथेमध्ये फक्त काय मिळणार, एक होता राजा आणि एक होती राणी एवढंच वाक्य मिळणार. लक्षात आलं दोन्हीतला फरक. लघुकथेमध्ये एखादे बारीक आशय सूत्र कमीत कमी शब्दांच्या साह्याने मांडले जाते, तसं दीर्घकथेमध्ये आहे का, नाही. रूपक कथा किंवा दृष्टांत कथांचा विचार लघुत्तम कथा म्हणून करता येतो. रूपक कथा म्हणजे एखादी गोष्टी दुसऱ्या गोष्टीसारखी असणे म्हणजे काय असतं, रूपक असतं तिथे त्या कथा. आणि दृष्टांत कथा, एखाद्या गोष्टीचा दृष्टांत झाला किंवा त्याचा अनुभव सांगणे, ह्या गोष्टींचा समावेश या लघुकथेमध्ये होत असतो.
आता आपण बघूया कथा मालिका म्हणजे काय. तर कथा मालिकेमध्ये काय असतं, एकापेक्षा जास्त कथा म्हणजे एकाहून अधिक कथा मिळून कथा मालिका आकाराला येते आणि प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असते. म्हणजे एक कथा संपली तर दुसरी कथा त्याच विषयाशी रिलेटेड असेल असं नाही, तर प्रत्येक कथा ही कशी असते, वेगळी असते, तिला स्वतंत्र अस्तित्व असतं. ती एक स्वतंत्र सुटी कथा म्हणून वाचता येते किंवा आस्वादता येते, त्याचा अनुभव घेता येतो. ठीक आहे, आता पुढे बघूया साखळी कथा म्हणजे काय. ठीक आहे, आता साखळी कथेमध्ये काय असतं, साखळी कथा हा कथाचं एक तंत्र आहे जे आपल्याला प्राचीन गद्यामध्ये, गद्य आणि पद्य ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असतील. तर गद्य म्हणजे काय, आपण जे लिहितो, लिखाण करतो, जे कवितेच्या भाषेत नसतं ते काय असतं, गद्य असतं. ठीक आहे, तर हे साखळी कथाचे तंत्र आपल्या प्राचीन ग्रंथात अधिक प्रमाणामध्ये वापरलेले दिसते. आता प्राचीन ग्रंथ गद्यात म्हणजे काय, तर प्राचीन काळात जे साहित्य लिहिलं गेलं त्यामध्ये. तर या साखळी कथांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे लास्ट व्हिडिओमध्ये की एक घटना झाली, ती स्टोरी तिथे संपली, दुसरी स्टोरी लिहिताना त्याच पहिल्या गोष्टीचा, त्याच पहिल्या कथेचा शेवट आरंभ घेऊन दुसरी कथा लिहिली जाते, तिसरी कथा ही त्या पुढचा कंटेंट असते. या पद्धतीने साखळी कथा लिहिली जाते. तर अनुभवाच्या अंगाने विचार केला तर कथेचे प्रकार कोणते पडतात, ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, सामाजिक कथा, ग्रामीण कथा, प्रादेशिक, दलित कथा, विज्ञान कथा, फॅन्टसी, गूढ कथा, रहस्य कथा इत्यादी प्रकार सांगता येतात. जर तुम्हाला असा प्रश्न आला की कथेचे उपप्रकार थोडक्यात लिहा, तर मी तुम्हाला आत्ता जे लिहून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मौखिक परंपरेनुसार कथेचे असे प्रकार पडतात. प्राचीन परंपरा आहे हे सांगायचे, त्यानंतर रचनात्मकदृष्ट्या दीर्घकथा, लघुकथा, साखळी कथा ह्या गोष्टी लिहायच्यात आणि अनुभवाच्या अंगाने पडणारे हे प्रकार लिहायचे आहे आणि त्याविषयी थोडक्यात 2 ते 3 ओळीमध्ये माहिती लिहायची. तर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आता लक्षात आलं तुम्हाला कथा आणि कथांचे प्रकार काय असतात. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. आता पुढचा पार्ट आहे कथा वाङ्मयाचे कोणतेही 5 विशेष लिहा. आता कथा हे काय आहे, वाङ्मय आहे. वाङ्मय म्हणजे काय, लिखित स्वरूपात असलेलं कुठलंही साहित्य. ठीक आहे, तर हे कथा वाङ्मयाचं 5 विशेष लिहा म्हणलेले, म्हणजे कथा या गोष्टीचे काय विशेष असतं ते इथे विचारलेलं आहे. त्याच प्रकारे कादंबरीच्या बाबतीत ही प्रश्न विचारू शकतात की कादंबरी वाङ्मयाचे विशेष लिहा. तर कथेचे विशेष वेगळे आहेत आणि कादंबरीचे वेगळे आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे. कारण आपण प्रश्न वाचताना जर कथेबाबतचे 5 विशेष लिहा, कथा वाङ्मयाचे किंवा कादंबरी वाङ्मयाचे ते काय विचारलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कथा म्हणजे नेमके काय, त्याची व्याख्या अद्यापही निर्णायक किंवा परिपूर्ण झालेली नाही. प्रत्येकाचं मत, प्रत्येक साहित्यिकाचं मत कथेबाबत वेगळं आहे आणि प्रत्येक अभ्यासकाने कथा व तिची व्याख्या याबाबत वेगवेगळं मत मांडलेलं आहे. ठीक आहे, तर कथा या वाङ्मयाचे विशेष पुढील प्रमाणे सांगता येतील. तर कथेचे विशेष काय आहेत, आकाराचे बंधन असते. कथेला काय असतं, आकाराचं बंधन असतं. कथेच्या विषयाला व स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणाला लांबीचं बंधन नाही, तरी तिच्यावर तिच्या आकारामुळेच बंधन पडते. लिहू शकतो आपण कितीही, पण लघुकथा होणार आहे का, ती कथा होणार आहे का, नाही. तर कथेला कशाचं बंधन आहे, आकाराचं बंधन आहे. हे कथेचं विशेष आहे. जर बंधनच नाही आणि आपण लिहतच गेलो तर त्याचं रूपांतर कादंबरीमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, तुम्ही कोणताही विषय निवडू शकता, त्याचं स्वरूप कुठलंही असू शकतं. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याचं निवेदन करू शकता. तुम्ही विशिष्ट प्रमाणात लांबीचं बंधन नाही तरी सुद्धा ते बंधन तुम्हाला पाळावं लागतं. हे आहे कथेचं वैशिष्ट्य. एककेंद्रीपणा म्हणजे काय, तुम्हाला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आणि त्या गोष्टीतनं
तुम्हाला एकच महत्त्वाचा ज्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे कथाकाराला, तीच गोष्ट तिथे त्या वाचकांना दिसली पाहिजे आणि त्याचाच संस्कार त्या वाचकांच्या मनावर घडला पाहिजे. तर इथे संस्कार म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या त्या वाचकाच्या मनावर ती गोष्ट बिंबवली गेली पाहिजे, म्हणजेच काय असतो, संस्कार असतो. ठीक आहे, आपण म्हणतो एक ढोबळमानाने की तुझ्यावर संस्कार झालेले नाहीत का, आईवडिलांनी हे शिकवलं का, म्हणजे तुमच्या मनावर ती गोष्ट बिंबवली नाही का, हा त्याचा अर्थ होत असतो. तर एककेंद्रीपणा, कथेच्या एककेंद्रीपणामुळे तिच्या संस्कारात एकता ही अपरिहार्यपणे येत असते. अपरिहार्यपणे म्हणजे काय, अटळपणे, आणि तेच काम तिथं केलं जातं त्या कथेमध्ये. कथेच्या रचनेत एककेंद्रित्व म्हणजे इथे कशाला भाग इम्पॉर्टंट दिले, रचनेला. रचनेमध्ये काय पाहिजे, एककेंद्रित्व पाहिजे. मितव्यय, मित म्हणजे काय, कमी शब्दांचा वापर, कमीत कमी गोष्टींचा वापर, कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती सांगणे म्हणजे काय, इथं मितव्यय हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. संक्षेप, संक्षेप म्हणजे थोडक्यात. संपृक्तता, संपृक्त बघा, एकदम कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्युटेड हे दोन शब्द तुम्हाला माहिती असतात. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, कमी प्रमाणामध्ये सुद्धा त्याची गुण किती असतात, जास्त प्रमाणामध्ये व्यक्त होतात. जसं आपण शाळेमध्ये प्रयोग करताना ॲसिडचं प्रमाण कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे संपृक्त आहे, आणि डायल्युटेड म्हणजे काय, विरल आहे, त्यामध्ये मिश्रण केले जातं. तर संपृक्तता या गोष्टीचा अर्थ, या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला. व नेमकेपणा येतो. तर कथेमध्ये काय पाहिजे, रचनेमध्ये एककेंद्रित्व पाहिजे, मितव्यय पाहिजे, संक्षेप हवा, संपृक्तता हवी व नेमकेपणा असणं गरजेचं आहे. चौथा विशेष आपण सांगू शकतो, व व्याप्ती व परिणाम मर्यादित असायला हवा. त्याची व्याप्ती कशी पाहिजे, कमी पाहिजे, आणि त्याचा परिणाम जो आहे तो एका गोष्टीपुरता मर्यादित असला पाहिजे. कारण आपण सांगितलेलं आहे की एककेंद्रीपणा हा कथेचा विशेष असतो. तर कथेला अवकाशाची मर्यादा असल्यामुळे तिच्यातून मांडल्या जाणाऱ्या आशयाच्या व्याप्तीला व परिणामाला नैसर्गिक मर्यादा येतात. आता पाचवा विशेष सांगू शकतो आपण, एकच एक संस्कार उमटतो. तर कथेच्या नैसर्गिक लघु स्वरूपामुळे म्हणजे लहान स्वरूपामुळे त्यातून सामान्यतः एकच एक संस्कार उमटत असतो. एक त्यापेक्षा जास्त उमटू शकतात, पण सामान्यतः म्हणजे इथे असं अपेक्षित आहे की जनरली त्यातनं एकच संस्कार उमटला गेला पाहिजे. संस्कार उमटणे म्हणजे काय, वाचकांच्या मनावर त्याचे प्रतिबिंब उमटणे. लक्षात आलं. या पद्धतीने आपल्याला कथा वाङ्मयाचे विशेष सांगता येणार आहेत. हे पॉईंट मी तुम्हाला लक्षात राहावं या दृष्टीनं लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पुढचे हे त्याचं डिस्क्रिप्शन स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता येईल. आणि हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जर घटक तुम्हाला आधी समजले तरच पुढच्या कथा वाचताना तुम्हाला त्या कथेचं विश्लेषण करता येतं आणि त्या कथेवर आधारित प्रश्न विचारल्यानंतर त्या पद्धतीनं त्याचं ॲनालिसिस करणं तुम्हाला सोयीचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमचे कुठलाही घटक सुटणार नाही आणि पुढे तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत कथा आणि कादंबरी यांच्यात असलेले मूलभूत स्वरूपाचे भेद स्पष्ट करा, असा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. आता हा आला होता 2016ला, त्यावरच आधारित प्रश्न आला 2018मध्ये. कथा आणि कादंबरी यांच्यातील साम्य भेद स्पष्ट करा. इथं काय विचारलं, भेद स्पष्ट करा, आणि इथं विचारलं साम्य भेद स्पष्ट करा. आता एका ठिकाणी विचारलं वेगळेपण आणि एका ठिकाणी विचारलं सारखेपण आणि वेगळेपण. तर या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायचं आहे, आणि यावर आधारित पहिल्या चॅप्टरमध्ये जो घटक आहे तो आहे कथा कादंबरी यांच्यातील भेद आणि साम्य. ठीक आहे. तर त्या घटकावर हा प्रश्न अवलंबून आहे. हे मी शिकवते, त्यानंतर तुम्हाला चॅप्टर वाचायचं आहे. फक्त एवढ्याच गोष्टीवर डिपेंड राहायचं नाही, म्हणजे तुम्हाला तुमची अभ्यास करण्याची पद्धत बदलावी लागणार आहे. फक्त व्हिडिओ बघितला आणि सोडून दिलं असं नाही.
व्हिडिओ बघायचा, त्यानंतर पुस्तक वाचायचं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःच्या भाषेमध्ये उत्तरे लिहायची. ठीक आहे. तर आपण बघूया कथा आणि कादंबरी यांच्यामध्ये वेगळेपण काय आहे. तर कथा कशी असते, आकाराने लहान असते, पण कादंबरीचा आकार कसा असतो, विस्तृत असतो, मोठा असतो. कथेमध्ये जीवनाचा सर्वांगीण समग्र वेध घेणे यामध्ये अभिप्रेत नसते. म्हणजे आता बघा, एखाद्या व्यक्तीचा पूर्ण जीवनपट आपण कथेमध्ये मांडू शकतो का? नाही. तर एखादी घटना, एखाद्या व्यक्तीचा जीवनपट पूर्ण न करता एखाद्या व्यक्तीचं फक्त बालपण किंवा शालेय वातावरण किंवा त्याची तारुण्यावस्था किंवा वृद्धापकाळात त्यानं अनुभवलेल्या गोष्टी, म्हणजे यापैकी कुठला तरी एकच घटक आपण कथेमध्ये मांडू शकतो. पण कादंबरीमध्ये आपण जीवनाचा सर्वांगीण समग्र वेध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. लक्षात येते, कादंबरीमध्ये तिथे शब्दांना आकाराला मर्यादा नाहीये. त्यामुळे आपण इथे सर्व जीवनपट सर्वांगीण म्हणजे सर्व बाजूंनी तिथे आपण मांडू शकतो. पण कथेमध्ये तसं होत नाही. तिसरा पॉइंट येतो फरकाचा. कथानक आकाराने लहान, व्यक्तिरेखा म्हणजे काय, त्यामधली पात्र त्या कथेतली कमी प्रमाणात असतात आणि वातावरण मर्यादित क्षेत्र असते. जसं मी सांगितलं, त्याची शालेय स्थिती आपण एखाद्या कथेमध्ये मांडतोय, तर फक्त त्या कथेमध्ये काय येणार, शाळेतलं वातावरण येणार. त्यामध्ये पात्र काय काय असू शकतात, विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे तो, आणि शिक्षक, ह्या गोष्टी म्हणजे इथे पात्र काय होतात, कमी होतात. पण तेच जर जीवनपट म्हणलं तर त्यामध्ये काय होणार, लहानपणापासूनचे घरातले व्यक्ती, आई वडील, समाजात त्याच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती, शालेय वातावरणातल्या व्यक्ती, परत त्याच्या नोकरी व्यवसाय करत असेल तर त्या गोष्टीतल्या व्यक्ती. म्हणजे इथे काय होणार, कथानक विस्तृत होणार, पात्र अनेक होणार आणि वातावरणाचे क्षेत्र काय होतं, विस्तृत होत असतं, त्याला मर्यादा येत नाही. पण कथेमध्ये आपण फक्त एकच घटना, एकच वातावरण निवडतो. आता पुढचा फरक आहे, कथेचा चित्रफलक मर्यादित आकाराचा व मर्यादित अवकाश असलेला असतो. कथेचा चित्रफलक म्हणजे जे काही चित्र आपण कथेतनं दाखवणार आहोत ते काय आहे, कमी आकाराचं आहे. त्याचा अवकाश म्हणजे काय असतं की आपण काय गोष्टी त्यामध्ये दाखवणार आहोत ती गोष्ट. ठीक आहे. त्यामुळे कथेचा आवाकाही मर्यादित असतो. पण तसं कादंबरीत आहे का, तर कादंबरीचा चित्रफलक कसा असतो, विस्तृत असतो आणि व्यापक स्वरूपाचा असतो. कादंबरीला विस्तीर्ण अवकाश उपलब्ध असतो, त्यामुळे तिचा आवाका काय होतो, मोठा होत असतो. लक्षात आलं. या पद्धतीने तुम्हाला कथा आणि कादंबरी यामधले फरक करत जायचे आहे. पुढचा फरक बघूया. कथेमध्ये काय होतं की स्थळ काळाचा म्हणजे एखादं ठिकाण आणि काळ ह्या गोष्टींचा, घटनांचा विस्तीर्ण पट कथेत साधताना अडचणी येतात. त्यामुळे काय होतं, व्यक्तीच्या जीवनातील विशिष्ट टप्प्याचे, एखाद्या जीवन अनुभवाचे चित्रण साधता येते. ज्याप्रमाणे मी पूर्ण जीवनपट आणि शालेय स्थिती या दोन गोष्टी तुम्हाला उदाहरणासाठी देत आहे, त्यामधला कथेमध्ये काय येणार, फक्त शालेय जीवनपट किंवा बालपण एकच कुठला तरी. पण कादंबरीमध्ये तसं स्थळ काळाचं काही बंधन नसतं. घटनांचा विस्तीर्ण पट कादंबरीत चित्रित होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण जीवन प्रवास कादंबरी कवेत घेऊ शकते, म्हणजे त्या कादंबरीमध्ये आपण व्यक्त करू शकतो. लक्षात आलं. आता पुढचा फरक आहे, कथेत रचनेचे, अनुभवाचे एककेंद्रित्व असते. म्हणजे एकाच गोष्टीवर भर दिला जाणे म्हणजे काय आहे, एककेंद्रित्व. ठीक आहे, ते रचनेच्या दृष्टीने. पण अनुभवाचे एककेंद्रित्व म्हणजे काय, त्या गोष्टीतनं तुम्हाला जर मुलाचा त्या खोडसळपणा दाखवायचा आहे त्या शालेय विद्यार्थ्याचा, तर त्या खोडसळपणावरच लक्ष केंद्रित केलं जातं लिखाणामध्ये. जर त्याचं टॅलेंट दाखवायचं असेल तर त्या टॅलेंटवरच भर दिला जातो. पण खोडसळपणा आणि टॅलेंट, त्याचं व्यक्तिमत्व, अशा अनेक गोष्टींवर इथे कथेमध्ये भर दिला जात नाही. लक्षात येते. पण तेच कादंबरीमध्ये बघितलं
तर कादंबरी ही अनेक केंद्री असते. लक्षात येते? कथेत रचनेचे आणि अनुभवाचे एक केंद्रित्व असते, तर कादंबरीमध्ये अनेक केंद्री कादंबरी असते. म्हणजे त्यामध्ये अनेक घटकांवर भर दिलेला असतो. ती कादंबरी वाचल्यानंतर आपल्या मनावर वेगळ्या अनेक गोष्टींचा ठसा उमटतो, पण कथा वाचल्यानंतर फक्त एकाच गोष्टीचा प्रतिबिंब उमटलेलं असणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्या दृष्टीनेच या दोन्ही गोष्टींची, कथेची आणि कादंबरीची रचना केलेली असते. कथेत सामान्यतः एकच एक संस्कार उमटलेला दिसतो, तर कादंबरीत संस्कारात अनेकांगी असल्याने व्यामिश्र व भरघोस असतो. म्हणजे इथे एकच एक संस्कार, एकच एक गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो, पण तिथे कादंबरीत तसं आहे का? नाही. अनेक घटना त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पुढचं पॉइंट आहे भेदातला, भाव काव्याशी नाते सांगणाऱ्या शैलीत कथा लिहिता येते. भावकाव्य म्हणजे काय? मनातल्या भावना काव्यात्मक स्वरूपामध्ये सांगणे. ठीक आहे, म्हणजे तिथे जसं आपण कविताची रचना करतो त्या पद्धतीने थोड्या अधिक फरकाने कथा लिहिल्या जातात आणि त्या शैलीमध्ये ते कथा लिहिल्याही आहेत. पण कादंबरीची शैली कशी असते? कादंबरीची शैली अधिक गद्य प्रकारची किंवा प्रकृतीची असावी लागते. जर कथेमध्ये आपण भावकाव्याशी थोड्यासं फार प्रमाणात संबंध येईल अशा प्रकारे रचना करू शकतो, पण कादंबरीमध्ये तशी करता येणार नाही. ती कादंबरी ही गद्य प्रकारची किंवा गद्य प्रकृतीचीच असावी लागते. लक्षात आलं? या पद्धतीने कथा आणि कादंबरी यामधले भेद आहेत. म्हणजे फरक जर विचारला तुम्हाला, कथा आणि कादंबरी यातला फरक स्पष्ट करा किंवा फरक थोडक्यात लिहा किंवा भेद सांगा, तर तुम्हाला या पद्धतीने ते भेद लिहायचे आहेत. आता आपण बघूया कथा आणि कादंबरी याच्यामध्ये काय साम्य आहे. तर कथा आणि कादंबरी दोन्हीमध्ये कथानक असतं. बरोबर आहे? कथानक म्हणजे काय? गोष्ट असते, कथा असते, ज्यातून आपल्याला काय करायचं आहे? काहीतरी माहिती वाचकांपर्यंत पोचवायची आहे. तर हे दोन्ही काय आहेत? कथात्मक वाङ्मय प्रकार आहेत. कथेला पण आपण वाङ्मय म्हणतो, कादंबरीला पण वाङ्मय म्हणतो, पण ते कसे आहेत? दोन्ही कथात्मक वाङ्मय प्रकार आहे. दोन्हीसाठी म्हणजे कथेसाठी पण आणि कादंबरीसाठी पण पात्र लागतात, वातावरण लागतं, कथानक आवश्यक आहे, चित्रफलक इत्यादी घटकांची आवश्यकता असते. आपण फरक बघताना बघितलेला आहे. चित्रफलक याचा मर्यादित असतो, याचा अमर्याद असतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण अनुभव घेतलेला आहे. म्हणजे फरक स्पष्ट करतानाच आपल्या लक्षात आलेलं आहे की प्रत्येक याच्यामध्ये दोन्ही गोष्टीसाठी काय पाहिजे? पात्र पाहिजे, वातावरण पाहिजे, कथानक पाहिजे, चित्रफलक ह्या घटकांची आवश्यकता असते. म्हणजे हा साम्य झाला दोन्हीतला. आता तिसरा साम्य काय आहे? दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत आणि दोन्ही विकसनशील वाङ्मय प्रकार आहेत. म्हणजे कथाही वेगळी आहे आणि कादंबरी वेगळी आहे. म्हणजे दोन्ही कशा आहेत? स्वतंत्र आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या विकासाच्या टप्प्यामध्ये आहे, विकसित होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणून काय म्हणलं जातं? विकसनशील वाङ्मय प्रकार आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे, पुढचा साम्य काय आहे? तर घटना, व्यक्तिजीवन इत्यादी कथानकाच्या साह्याने रचनेचे, अनुभवाचे केंद्रीकरण केले जाते. आता कथेमधल्या घटना कशा असतात? कमी असतात, पण कादंबरीत जास्त असतात, पण घटना तर असतातच. बरोबर? व्यक्तिजीवन कथेतही असतं, कादंबरीतही असतं. म्हणजे इथे फक्त कमी जास्तपणा हा फक्त फरक आहे आणि या सर्व गोष्टींच्या मदतीने कथेचं कथानक आणि कादंबरीचं कथानक हे काय केलं जातं? रचलं जातं आणि अनुभवाचं केंद्रीकरण केलं जातं. अनुभवाचं केंद्रीकरण दोन्ही गोष्टींमध्ये होतं. कथेमध्ये फक्त एक केंद्रित्व असतं आणि कादंबरीमध्ये ते अनेक केंद्रीकरण असतं. म्हणजे तुम्हाला या पद्धतीने फरक सांगायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला साम्य सांगायचं आहे. लक्षात येते? हा प्रश्न 2 वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, परतही होऊ शकतो आणि तुम्हाला कथा आणि कादंबरी म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला याची
मदत होणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा पार्ट इथे कव्हर केलेला आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर आज आपण बघितलं कथेचे उपप्रकार, कथेच्या रचनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती, हे सर्व गोष्टी तुम्ही नोट करायच्या आहेत आणि रिव्हिजन करायचं आहे. आणि शेवटचं बघितलं कथा आणि कादंबरी याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय सारखेपणा आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल आणि व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल.